चला मंडळी, आज आपले बनवणे मस्त भरीत. तर देखा 2 वांगा लिहिलं होतात मस्त भरीत ना. कारण कसं सीजन बी चालू होतं भरीत ना मस्त. ते वांगा खूप भारी दिसणार. तर मग आज भरीत ना व्हिडिओ टाकूत. तर देखा तुम्ही आपण नवीन पद्धतनं भरीत करू थोडं. तर कसं आहे वेगवेगळं पद्धतनं बी करी देखा ना थोडं कसं लागस काय लागस असं. तर त्यासाठी मी आज ते कसं करत देखा तुम्ही आणि करी देखा तुम्ही बी तसं एकदम भारी लागस. तर देखा मस्त पुंजाला ठेवलं होतात वांगा. त्यासाठी 2-3 हिरवी मिरची, थोडंसा लसूण आणि 2 टमाटा, 4-5 कांदा आणि थोडासा शेंगदाणा असं लिहिल्यावर थोडंसं तुम्ही तुम्हाला हिसाबप्रमाणे कमी जास्त करू शकतस. वांगा कसं जास्त कमी राहतस आणि मिरचीना बी प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकतस. तर तुम्ही तुम्हाला हिसाबप्रमाणे लिहू शकतस तेवढं. तर देखा असा मस्त वांगा आपले उलटा पलटा करत राहा नाही. तस जाता जाता कच्चा राहणार तथा आपलं पलटावत राहा नाही. तोपर्यंत तेल तापडायला ठेवले. तर त्यामध्ये का थोडेसे 2-3 हिरव्या मिरच्या लिहिले तेच मी त्याला थोडासा होळ पाडलेवाना. कारण कसं पटकन फुटतेस त्यासाठी आपले कसं थोडंसं हे करा नाही फुटायला नको त्यासाठी तेल उडस त्यासाठी. तर देखा मस्त अशा तव देवाना तिथले कारण भरीत आपलं तिखट होत नाही जास्त. तर देखा मी 3च मिरच्या लिहिलेत. तुम्ही तुम्हाला हिसाबप्रमाणे कमी जास्त करू शकतस. तर देखा मस्त तयार आहे आपल्या मिरच्या फुटते निघत्या कारण त्याच्या होळ पाडायला होतात मी त्यासाठी. तर देखा अशा 3 मिरच्या मस्त तयार आहेत. त्यानंतर आपले 2 टमाटा टाकाने त्यांना मग त्या पण चांगला नरम होत असतोपर्यंत आपल्या त्या तव देवांच्यातच. आणि त्यानंतर 4-5 कांदा लिहिलो होतात मी. त्या पण मस्त कलर येस तोपर्यंत त्याचे आपले लाल होऊ द्या येतच. त्या बी नरम होस तोपर्यंत आपले त्यांना मग लाल होऊ द्या. आणि देखा तुम्ही असं लाल होईनात ते मस्त काढतात. त्यानंतर लसूण होतात त्या टाकात मी. त्या पण मस्त कलर येस तोपर्यंत आपले लाल होऊ द्या आणि त्यांना मग तव देवाने चांगला नरम होत असतोपर्यंत. तर देखा असं मस्त लाल होईनात. त्यानंतर आपले शेंगदाणा टाकेले आणच्यातच त्यांना मग त्या पण मस्त कलर येस तोपर्यंत आपले लाल होऊ द्या. आणि तर देखा तुम्ही मस्त लाल होईल ना आपला शेंगदाणा कलर उना तसं आपलं त्या काढी लेवाने साईडले एकत्र करल्यावा आणि सगळं आपले शेंगदाणा थोडासा साईडलेच राहू देवाना. कारण कसं आपले गल्लाच गई त्याला बारीक कराने. तर एककडे आपले शेंगदाणा राहू द्यावा आणि कारण ते आपले बारीक करता येणार नाही. तर देखा तोपर्यंत मी वारी साल सगळी काढली ती वांगा निवारणी आणि सगळं वाईट व्हायला तर सगळं मजा आलं मी ते एकत्र करली. तर देखा तुम्ही सगळे एकत्र करा. मी आपले मस्त गल्लाच गई ते बारीक कराने शेंगदाणा थोडंसं आपल्या साईडलाच राहू द्या. आणि तर मस्त गल्लाच गई मस्त बारीक करल्यावानं ज्या कांदा, हिरवी मिरची, टमाटा आणि कोथिंबीर ते बी आपले सगळे एकत्र हाय करल्यावा. आणि गरम गरम थोडंसं कोमट आहे कारण कसं जास्त थंड होय ना तर वातड होईलास त्यासाठी आपले लगोलग थोडंसं कोमट आपले ते बारीक करीस एकत्र करल्यावा. आणि तर देखा तुम्ही मस्त एकत्र करली तर मी सगळं. त्यानंतर थोडंसं तेल टाका 2-4 पया आणि मस्त कढीपत्ता टाका त्यांना मग आणि थोडंसं जिरं टाका. ते पण चांगलं लाल होऊ द्या आणि आपले. आणि मग नंतर आपलं भरीत तेल मग सोडाने. तर देखा मस्त त्यांना मग आपले अजून आपलं त्यांना मग तेल मग थोडंसं अजून बारीक होई जाशील ना त्यानंतर. तर देखा सगळे एकत्र करली तर मी सगळं टाकी द्यावानं त्यांना मग आणि मस्त एक साईडले थोडंसं राहू द्यावानं. मग नंतर थोडंसं नमक टाकानं. तुम्ही तुम्हाला हिसाबप्रमाणे कमी जास्त नमक करू शकतस. आणि त्यानंतर थोडीशी हळदनी चुटकी टाका आणि त्यांना थोडीशी हळद टाकी त्यांना मग जास्त नाही टाकी मी हळद थोडीशीच टाकी कलर येस तेवढी आणि थोडंसं नमक हिसाबप्रमाणे सगळं आपले मस्त एकत्र करले. आणि ते तर मस्त पुरे जीव करायला कारण कसं नमक कोठे राहत नाही त्यासाठी थोडा टाईम आपले मस्त खाली लेवाने. तर देखा कसं होय ना आपलं भरीत तसं सांगा. आणि तुम्ही कोठून व्हिडिओ देखील ना तसं कमेंट करी सांगा माले. आणि मस्त बाजरी भाकरसोबत एकच नंबर लागत भरीत. तर करी देखा तुम्ही बी असं एकदम सोपं आहे. कारण कसं आहे नवीन पण करी देखा ना व्हिडिओ आवडणावी तर लाईक शेअर नक्की करा.